नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा इंग्रजी विषयाचा एक पाठ शिकणार आहोत। पाठाचं नाव आहे रिया इन द सिटी 2। पाठाचं नाव आहे रिया इन द सिटी 2। आपण मागच्या पाठामध्ये रिया इन द सिटी 1 मध्ये आपण बघितलं रिया आणि तिच्या आजूबाजूचा परिसर। आज आपण रिया इन द सिटी या पाठामध्ये काय आहे ते बघूया। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। चला तर मग आपण आता रिया इन द सिटी 2 या पाठाला सुरुवात करूया। लिसन केअरफुली म्हणजेच काळजीपूर्वक वाचा। लुक इनटू युअर बुक, पुस्तकात बघा। अँड से विथ मी, आणि माझ्यासोबत म्हणा। लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्यासोबत म्हणा। इथे मराठीत तुम्हाला दिलेलंच आहे। देअर्स अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस। म्हणजे या ठिकाणी रिया अशी म्हणते आहे की देअर्स अ ग्रॉसरी शॉप। ग्रॉसरी शॉप म्हणजेच काय, एक किराणा दुकान असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो। ते माझ्या घराजवळ, नियर म्हणजे काय, माझ्या घराजवळ आहे। म्हणजे देअर्स अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस म्हणजे माझ्या घराजवळ एक किराणा दुकान आहे। देअर्स वी बाय म्हणजेच आम्ही त्या ठिकाणाहून काही गोष्टी विकत घेतो। त्या गोष्टी कोणत्या, ग्रेन्स। ग्रेन्स म्हणजेच काय, धान्य। ऑइल, ऑइल म्हणजे तेल। साल्ट, साल्ट म्हणजे मीठ। शुगर, शुगर म्हणजे साखर। बिस्किट, तुम्हाला बिस्किट सगळ्यांना माहीतच आहेत। अँड मेनी अदर थिंग्स, आणि अशा बऱ्याचशा काही गोष्टी आम्ही त्या दुकानातून विकत घेत असतो। कॅन यू नेम देम, तुम्ही सांगू शकतात का त्यांची नावे, असं या ठिकाणी रिया म्हणत आहे। चला पुढे बघूया। आय एम इन स्टँडर्ड 3 म्हणजेच या ठिकाणी रिया अशी म्हणते आहे की मी स्टँडर्ड 3 म्हणजेच इयत्ता तिसरी मध्ये आहे। पुढे ती अशी म्हणते आय गो टू स्कूल बाय बस। म्हणजे ती शाळेत, गो टू स्कूल म्हणजे ती शाळेत जाताना बाय बस म्हणजे बसने ती शाळेत जात असते। आपण शाळेत येताना एकतर पायी पायी येतो, सायकलवर जातो किंवा बसने जात असतो। वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट। बघा रिया इथे असं सांगते, आम्ही शाळेत गेल्यावरती मराठी शिकतो, इंग्रजी शिकतो, गणित सुद्धा शिकतो, आणि त्याचबरोबर आपला परिसर अभ्यास, हे सगळे विषय आम्ही शाळेमध्ये गेल्यावरती शिकत असतो। आवर इंग्लिश टेक्स्ट बुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3। बघा ती असे या ठिकाणी सांगते आहे, आवर इंग्लिश टेक्स्ट बुक म्हणजे तिचं इंग्रजीचं जे पुस्तक आहे त्याला माय इंग्लिश बुक 3 असं नाव आहे। अशा प्रकारे या ठिकाणी रिया इन द सिटी हा पाठ आपण बघितला। अशा प्रकारे रिया इन द सिटी आणि रिया इन द विलेज या दोघांमध्ये काय फरक आहे आपण या पाठातून ते बघितलं। हा पाठ तुम्हाला नक्कीच समजला असेल। अशा प्रकारे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय।